तुमचं नाव काय? कृष्णा गणपत बिलारी. तुमचं हा गाव मूळ गाव आहे? हां. इथंच तुम्ही लहानाचं मोठं हो होतं. हो. आणि ही शेती स्ट्रॉबेरीची कधीपासून करता तुम्ही? मी आता 12 वर्ष झाले. त्याच्या अगोदर वडील करायचे, म्हणजे आता पण ते करतात, पण आता मी हे केलं इंजिनिअरिंग करून मग इकडे आल्यानंतर हेच करायला. सो इंजिनिअरिंग करून तुम्हाला शेती करावी कसं वाटलं? काय एकटा असल्यामुळं घरातून गेलो नाही, त्यामुळं मग इथंच. आणि चांगलं आहे, जर नीट केली तर स्ट्रॉबेरीची शेती चांगली आहे. स्ट्रॉबेरी कधीपासून होता इकडे बिलारमध्ये? किती वर्ष झाली असणार? 1992 पासून. 1992 पासून 92 वर्ष झाले. हो. सगळ्यात पूर्वी 92 मध्ये आली. त्याच्या अगोदर इंग्रज ज्यावेळी होतेत ना, त्यांनी त्यांच्या महाबळेश्वरला बंगले होतेत ना, तर त्यांनी तिथं आणलेली ती पहिली, म्हणजे फक्त खायसाठी वगैरे. मग ते त्या साईडला सुरुवात झाली आणि मग बिलारकडे आली. अवकाळी वगैरे ते महाबळेश्वरचं जे एरिया आहे ना, त्यात पहिली सुरुवात झाली. आणि मग कमर्शियल आपल्याकडे आली 90च्या सुरुवात, त्यावेळी झालं चालू. तर इकडे मोठ्या प्रमाणावर हो हो. इथं सगळ्या तुमच्या झेप्टो, स्विगी, ब्लिंकिट, रिलायन्स सगळ्या कंपनी इथे. होय. हो हो. ते इकडून तुमचा माल घेतात? हा, डायरेक्ट फार्मर्सकडून ते उचलतात आणि त्यांचं सॉर्टिंग वगैरे करून त्यांचे जिथं आहे तिथं ते पोचवतात. बिलारमध्ये 60 CC आहेत, अशा 60 ठिकाणी घेतात स्ट्रॉबेरी. हो. हो. बिलारमध्येच फक्त हो, एका गावामध्ये 60 पॉईंट. पण हा बिलार सगळ्यात मोठं जास्त स्ट्रॉबेरीचं. मग आजूबाजूची गावं पण इथंच येऊन देतात. हां. किती होत असणार स्ट्रॉबेरी वर्षाला इकडे? अशी खूप प्रमाणात होते तशी. किती शेतकरी आहेत त्याच्यामध्ये? काय ह्या भागातच तुम्हाला 1,500-2,000 हजार शेतकरी मिळतील बिलारच्या भागात. 2,000 शेतकरी फक्त स्ट्रॉबेरी शेती करतात? सगळे याच्यावर पूर्ण महाबळेश्वर तालुकाच करतो ना, पूर्ण तालुक्याची मेन लागण स्ट्रॉबेरीच. आणि बाकीच्या याच्यापासून स्ट्रॉबेरीतून तुम्हाला उत्पन्न जास्त मिळते का? हो, उत्पन्न चांगलं मिळतं. जर निसर्गाची साथ असेल तर उत्पन्न चांगलंच मिळतं. पाऊस वगैरे पडला नाही, त्याचा भार वगैरे गेला नाही तर चांगलंच आहे. फायदा आहे. आणि आता कंपनीज जास्त आल्यामुळे रेट चांगले स्टेबल आहेत ना. कॉम्पिटिशन खूप असल्यामुळे रेट चांगले आहेत. आणि हा चांगलाच माल असतो, म्हणजे जो आपल्या भागातला माल असतो हा, ह्याला GI मान्यता आहे याला, आपल्या महाबळेश्वर भागातील स्ट्रॉबेरीला. जसं तुमचं कसं कोकणातून आपला मेन हापूस जसं देवगडचा, तशी स्ट्रॉबेरी आपली. ओके. त्याचं म्हणजे आता तुम्ही टेस्ट केलीत बघा, R1 केलं, हे नाबिला केलं, ही टेस्ट तुम्हाला आपला महाबळेश्वर सोडलं तर कुठंच नाही ना. ते तेवढं गोड वगैरे होत नाही. आणि शेतकरी याच्यावर डिपेंड आहेत? हो, पूर्णपणे. हाच एकच बिझनेस? बरोबर. आता पर्यटन पण मोठ्या प्रमाणात झालंय, लॉजिंग, हॉटेल वगैरे सगळे झाले, पण मेन पहिल्यापासून हेच. त्याच्याशिवाय आणखी कसल्या पिकं काढता तुम्ही इकडे? फराशी येतो, वाटाणा, गहू, बटाटा, पण मेन ज्याचं आपलं आर्थिक ह्याच्यासाठी स्ट्रॉबेरीचं फायदा याच्यावर जास्त होतो. उत्पन्न याच्यावर जास्त येतं. आणि आता नवीन पिढी पण याच्यामध्ये नाही, सगळेच करायला लागलेत ना, नवीन पिढीला पण चांगलंच यातून. आणि जे पुस्तकाचं गाव म्हणून केलं आहे त्याचा तुम्हाला पण फायदा आहे ना, खूप फायदा आहे. सगळे आपल्या गावात रोड वगैरे बघा तुम्ही, सगळं खूप चांगले, कॉन्क्रीटचे रस्ते केलेले हो आहेत. हो हो. सरकारने खास केले. सगळ्यात सुरुवात पहिली आपल्या गावातच झाली, चांगले कॉन्क्रीटचे रस्ते. बाकीचे थोडे थोडे होत होते, हे पूर्ण गावात आहे आपल्या. तुम्ही आता तू सॅटिस्फाईड आहे की आपण इकडे येऊन हे सुरू केलं तुला? हो हो हो, सॅटिस्फाईड आहे. आणि पुढं कसा बिझनेस हे करायचं? नाही, हे आमचे माल आम्ही बऱ्यापैकी स्वतःच खपवायला लागलो ना शेतकरी, त्यामुळे आता त्याचा जास्तच अजून फायदा मिळतोय. म्हणजे आता ब्रोकर वगैरे थोडे थोडे कमीच व्हायला लागले, डायरेक्ट कंपनीलाच जातो माल, त्यामुळे त्याचा रेट चांगलाच मिळतो. आता ब्लिंकिटला गेला तर ब्लिंकिट इथून 170-80 रुपये किलो अजून घेते स्ट्रॉबेरी. पहिलं कसं, समज आम्ही कुणाला देत होतो तर तो 100 रुपयांनी घेत होता, तो मधला त्याला भेटायचा. आता ब्लिंकिट वगैरे आल्यामुळे डायरेक्ट आता मिडल मॅच नाहीत, खूप कमी झालेत. हां, आणि कॉम्पिटिशन वाढल्यामुळे काही जास्त हे नाही, जो त्यांचा थोडासा ब्रोकरेज आहे तेवढं चालतंय. त्याचा शेतकऱ्यांना फायदा खूप जास्त झाला. आणि शेतकरी खुश आहेत? हो हो, खुश आहेत.